नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काही म्हणी आणि त्यांचे अर्थ. हा पोलीस भरतीतील एक मार्काला हा क्वेश्चन येत असतो ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मराठी व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे. तर बघूया चला. असते शिते तर जमतील होते. त्याचा अर्थ आहे एखाद्या माणसाकडून जर आपल्याला काही फायदा होणार आहे असला की त्याच्या भोवती सगळे माणसेच गोळा होतात. म्हणजे एखाद्या माणसाकडून जर आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होणार असला तर त्याच्या भोवती सगळे माणसं गोळा होतील. एक्झाम्पल बघूया आपण. असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. त्याचा अर्थ आहे दुर्जन माणसांची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. जर तुमचा मित्र त्याला दारू पिण्याची सवय आहे, त्याला सिगारेट पिण्याची सवय आहे, तर तुम्ही पण काही दिवसात त्याच्यासारखंच करायला लागशाल, तुम्ही दारू प्यायला लागशाल, तुम्हालाही त्याची सवय निर्माण होईल. तर तसं काही करू नका मित्रांनो. तर या म्हणीचा अर्थ आहे असा, दुर्जन माणसांची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. तर ह्या म्हणीचा अर्थ असा होतो. थर्ड एक्झाम्पल, अर्थी दान महापुण्य. गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. तर हे बघा, जर मंदिराबाहेर जर एखादा गरजू माणूस बसलेला असला, तो खाली बसलेला असला, तर त्याला खाऊ पिऊ घालत जा. त्याची अशी म्हणजे काहीतरी असं त्याला खायला देत जा, थोडेफार पैसे दान करत जा, तर तुम्हालाही पुण्य मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल, अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक होतो. जर सपोज तुमची आजी तुम्हाला सांगते की तुम्ही लहान आहे 5-6 वर्षाचे आणि तुम्ही एका मोठ्या झाडावर चढताय, तर तुमची आजी तुम्हाला सांगते की बाळा नको चढू तू वरती, तू पडशील. तुम्ही तिचं ऐकत नाही आणि तुम्ही जर त्या झाडावर चढलेच आणि तुम्ही पडले खाली, तर तुम्हालाही नंतर पश्चाताप होईल, अरे आजीचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, की खूप चांगलं झालं असतं, आपल्याला लागलं नसतं. मग त्याला म्हणतात अति तेथे माती. जे ऐकत नाही त्याला नंतर पश्चाताप होतो, तर त्यालाच म्हणतात अति तेथे माती. नेक्स्ट एक्झाम्पल, आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरता केलेल्या गोष्टींचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. जर तुम्ही पेपरला खूप अभ्यास करून गेले आणि तुमचा मित्र पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे, तर त्याचा काही फायदा होईल का? त्याचा काहीच होणार नाही. तो पूर्ण तुमचंच बघून लिहेल, तर त्यालाच म्हणतात आयत्या बिळावर नागोबा. बघा, आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. अवचित पडे आणि दंडवत घडे. म्हणजे स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. तुम्ही 2-3 बहीण भाऊ आहे, तर तुमच्याकडून खेळता खेळता चुकून टेबलावरचा काचेचा ग्लास खाली पडला, तर तुम्ही आईला काय म्हणणार की नाही आई भैयाकडून पडला, की नाही तो म्हणतो दीदीकडून पडला. तर तुम्ही एकमेकांची चुकी झाकण्याचा प्रयत्न करणार आहे, तर त्यालाच म्हणतात अवचित पडे नि दंडवत घडे. पुढचं एक्झाम्पल, अंथरूण पाहून पाय पसरावे. आपली ऐपत किंवा वकूफ पाहून वागावे. म्हणजे तुमची ऐपत नसेल, तुमची गरीब परिस्थिती जसं की तुम्ही तरी पण असं थार घेण्याची स्वप्न बघताय, तुम्ही मोठी कारमध्ये फिरण्याचं स्वप्न बघताय, तुमचं ऐपत नसताना तुम्ही हे सगळे स्वप्न बघताय, तर त्यालाच म्हणायचं अंथरूण पाहून पाय पसरावे. तर पुढे बघा, अंगापेक्षा भोंगा मोठा. मूळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बळीजाव मोठा असणे. म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करता, तुम्हाला भरती द्यायची आहे, आता नवीन भरती येते, खूप मोठी भरती आहे, तर तुम्ही भरती देण्याचा प्रयत्न करताय, तर तुम्ही नुसतं म्हणताय की मला भरती द्यायची आहे, तुमचं काही स्टडी नाही आहे, तुम्ही नुसतं म्हणताच आहे की मला भरती द्यायची आहे, भरती द्यायची आहे. तुम्ही इकडे सगळ्या गावात सांगताय की मी भरतीची तयारी करतोय, तुमचं काहीच अभ्यास नाही आहे. त्यालाच म्हणायचं अंगापेक्षा भोंगा मोठा. कारण तुम्ही काही करतच नाही, तरी पण तुम्ही म्हणताय की मला भरतीची तयारी करायची आहे. पुढं, इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. म्हणजे आता तुम्ही एखाद्या जंगलात गेले, तर समोर तुम्ही जाता जाता तुम्हाला दिसलाय वाघ आणि तुम्ही वाघाला वाचून मागं फिरण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दिसतंय तिकडं साप, तर तुम्हाला असं झालं असणार आहे की इकडे जाऊ की तिकडे जाऊ. नेमकं इकडे जाणार तर समोर वाघ आहे आणि मागे जाणार तर मागे साप आहे. तर पुढे, उचलली जीभ लावली टाळायला. दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. आता उचलली जीभ लावली टाळायला म्हणजे बिलकुल आता परिस्थिती काय आहे हे तुम्हाला कळतच नाही, तरीही तुम्ही नुसतं बोलताच आहे असं विचार सुद्धा करत नाही की समोर कोण आहे, त्याला वाईट वाटेल की नाही वाटणार. यालाच म्हणायचं उचलली जीभ लावली टाळायला. एका मायेचे मनी. म्हणजे सगळीच माणसं सारख्या स्वभावाची असणे. आता तुम्ही 5-6 मैत्रिणी, तुम्हाला सारखेच कपडे घालायला आवडतं. आता कॉलेजच्या मुली खूप फिरता, इकडे तिकडे ऐश करता, मजा करता, स्टडी कमी पण एन्जॉय जास्त करता. तर मग त्यांना असं आवडतं की सगळे सारखेच कपडे घालता, लगे त्यांना सगळ्या मुलींना पाणीपुरीच आवडते, सगळ्याजणी सोबतच बसून स्टडी करतात, सगळ्याजणी एकाच सब्जेक्टचा स्टडी करतात, सगळ्यांना एकच सब्जेक्ट आवडतो. त्याला म्हणायचं एका माळेची मणी. नेक्स्ट, एका खांब्यावर द्वारका.
म्हणजे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. आता घरात तुमचे वडील मोठे तर तुमच्या वडिलांवरच सगळी जबाबदारी. तुमची आई राहते, तुमची सगळी फॅमिली राहते, आजी आजोबा राहतात, सगळे राहतात, तर तुमच्या वडिलांवरच सगळी जबाबदारी. त्यालाच म्हणायचं एका खांबावर द्वारका. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच करावे. आता तुम्ही लोकांना सांगताय की तुम्ही एकदा भरती देऊन आलेले आहे, तुम्हाला काही मार्क्सने तुम्ही मागे आलेले आहे, किंवा तुम्ही त्यात भरती नाही होऊ शकले, तुमचं ग्राउंड फेल झालेलं आहे, तर तुम्ही नाही देऊ शकले त्यांना, तर लोक काय म्हणतील तुम्हाला की अरे तू जाऊन आलाय एकदा, तू आता तुझं काय होणार आहे, तरी तू गेलेला आहे. तर असं तुम्ही हिंमत हारू नका. तुम्ही त्यांचं ऐकून घ्या आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ना तेच करा. की तुम्हाला वाटतं की आपण अजून पण तयारी करायला पाहिजे, अजून पण मी अभ्यास केला, तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे माणसामध्ये. तर तुम्हाला असं वाटतंय की की मी होणार आहे, मला भरती व्हायचं आहे, मला गॅरंटी आहे की मी होणारच आहे, माझी भरती ह्या वर्षी तर फिक्सच आहे, तर त्यालाच म्हणायचं ऐकावे जनाचे, करावे म्हणायचं. लोकांचं ऐकून काहीच फायदा नाही आहे. स्वतःचं ऐकायचं, स्वतःच्या मनानेच करायचं, सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःमध्ये. तर तुम्ही ही तयारी करा. धन्यवाद.